या प्रकरणावर काय राजकीय प्रतिक्रिया आल्यात पाहूया टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कसपटे कुटुंबियांसोबत संवाद। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं कसपटे कुटुंबाला आश्वासन। राजेश कावेडी यांना सरकारी वकील म्हणून नेमण्याची अनिल कसपटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तर तुम्ही मागाल तो वकील देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। हो सर, आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही। हो सर, फार वाईट वागले, बिलकुल यांना सोडायचं नाही आपल्याला। समज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालव। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कसपटे कुटुंबियांना आश्वासन। फास्ट ट्रॅकवर मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे। त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत 2 तास विमानामध्ये। त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही केस आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्ट पुढे फास्ट ट्रॅकवर चालवायची। हगवणेंच्या घरी घडलं त्याला अजित पवार जबाबदार असू शकत नाही। वैष्णवी हगवणे प्रकरणी जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण। हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, काही जण विनाकारण बदनाम करतात। अजित पवारांची प्रतिक्रिया, वैष्णवीने मला थोडी जरी तक्रार केली असती तरी दखल घेतली असती, दादांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची कसपटे कुटुंबियांना फोन करत विचारपूस, आम्ही तुमच्या सोबत आहोत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंचा कुटुंबियांना धीर। क्रूरकर्म हरामखोरांना फाशी द्या, चित्रा वाघ यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मागणी। आत्महत्येची घटना घडण्याआधी वैष्णवी हगवणे संदर्भात तक्रार नव्हती। घटनेबाबत महिला आयोगाने स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती। चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? रोहिणी खडसेंचा रुपाली चाकणकरांवर जोरदार निशाणा। रोहिणी खडसेंकडून धमकी मिळाल्याची पीए नाफडेंच्या पत्नीची तक्रार। दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलू नये, रुपाली चाकणकरांचा खडसेंवर पलटवार।